धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपाच्या विरुद्ध शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्ष एकत्र उतरले आहेत आणि आपल्या समवेत तर या धुळे शहरातील शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख असलेले सतीश माले हे देखील स्वतः उमेदवार आहेत. तर ते देखील आता प्रचाराच्या रिंगणात उतरले आहेत, प्रचार करत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. काय सांगत आता, काय कसा पद्धतीचा प्रचार आहे? लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जितकेही मुख्यमंत्री या ठिकाणी होऊन गेलेत त्यात जनतेची सर्वात जास्त काळजी घेणारे आणि जनतेसाठी पूरक असं काम करणारे श्रीमान एकनाथजी शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार म्हणून आम्ही या ठिकाणी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जात आहोत. बऱ्याच दिवसापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत युती करायची म्हणून भाजपाने ताटकळत ठेवलं आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी नकार दिला की आम्ही तुम्हाला 5-7च्या वर जागा सोडू शकत नाही. परंतु ज्या पद्धतीने शिंदे गटाचं कामकाज धुळे महानगरामध्ये झालेलं होतं त्या ठिकाणी कमीत कमी 20 ते 25 जागेंची आम्हाला अपेक्षा होती. किमान 17 जागा तरी मिळायला पाहिजे असं आम्ही त्यांना शेवटच्या बोलणीमध्ये बोलल्यानंतर त्यांच्याकडून रास्त असा प्रतिसाद न मिळायला कारणाने आम्ही या ठिकाणी स्वतंत्र शिवसेना पक्षाच्या वतीने 29 आणि 3 पुरस्कृत असे 32 उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहेत. आणि तदनंतर राष्ट्रवादी पक्षाबरोबर आमची त्या ठिकाणी बोलणी झाली आणि युती होऊन राष्ट्रवादी शिवसेना अशी या ठिकाणी धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीला युतीने आम्ही सामोरं जातो. मात्र असं असताना एकीकडे सत्ताधाऱ्यांचं काम आणि दुसरीकडे आता शिवसेना ज्या पद्धतीने लढते आहे, तर कशा पद्धतीची रणनीती असेल? रणनीती एकच आहे, जनतेसाठी काम करत असलेले नेतृत्व म्हणजे एकनाथजी शिंदे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही या ठिकाणी धुळेकर जनतेच्या सेवेशी लाडकी बहीण योजना असेल, लेक लाडकी योजना असेल, ज्येष्ठ नागरिक साठीच्या ज्या योजना असतील त्या सर्व शासनाच्या वतीने ज्या काही योजना एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना घोषित केल्या होत्या, अंमलात आणल्या होत्या, त्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं कार्य शिवसेनेच्या माध्यमातून केलं. आणि आगामी कालखंडात शिवसेनेला जर या ठिकाणी बहुमताने जर मोठ्या संख्येने या ठिकाणी जागा निवडून आणण्यासाठी महानगराच्या जनतेचा आशीर्वाद जर मिळाला तर निश्चितच 5 वर्षामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे या खात्याच्या माध्यमातून मास्टर प्लॅन सिटी असलेल्या धुळे शहराचा निश्चितच या ठिकाणी चांगल्या प्रकारचा विकास आम्ही धुळेकर जनतेसाठी साधू शकतो. नक्कीच. तरी या ठिकाणी महापालिकेत एकूण किती जागा आपण माराल आणि महापौर होण्याचा या ठिकाणी ज्या पद्धतीने आता लढत चाललेली आहे तर खूप चांगल्या पद्धतीने शिवसेनेचं या ठिकाणी वातावरण धुळे महानगरामध्ये निर्माण झालेलं दिसतंय. आम्ही उभे असलेले जे प्रभाग आहे त्या सर्व प्रभागांमध्ये नागरिक स्वतःहून पुढाकार घेऊन त्या ठिकाणी भरभरून प्रतिसाद देत आहेत. त्या पद्धतीनेच जर शेवटच्या दिवसापर्यंत जर वातावरण राहिलं तर निश्चितच शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून खूप चांगल्या प्रकारचं संख्याबळ त्या ठिकाणी गाठेल. आणि निश्चितच मला तरी या ठिकाणी रास्त असा विश्वास वाटतोय की धुळेकर जनतेच्या आशीर्वादाने शिवसेनेची सत्ता राष्ट्रवादीच्या मदतीने या ठिकाणी निश्चितच बसेल. नक्कीच ज्या पद्धतीने नागरिकांचं सहकार्य या ठिकाणी प्रचाराच्या दरम्यान लाभत आहेत त्या पद्धतीने विचार करता या ठिकाणी राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाच्या वतीने या महापालिकेवर आमची सत्ता काबीज होईल असं मत या ठिकाणी जिल्हा प्रमुख सतीश माले यांनी व्यक्त केलेलं आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.